नमस्कार मंडळी, बुक माय वास्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी हिंजवडी फेज 2 मध्ये उभा आहे। आता मे महिना चालू आहे तरी सकाळपासून पाऊस होतोय। हा व्हिडिओ बनवायचा आम्ही मागील 15 दिवसापासून प्रयत्न करतोय, पण निसर्ग आपल्याला काही साथ देत नाही। आजही सकाळपासून खूप पाऊस आहे, पण आज आपण ठरवलं की नाही, याचा व्हिडिओ आपण बनवायचाच, कारण अतिशय सुंदर आणि बऱ्यापैकी डेव्हलप झालेला हा प्रोजेक्ट आहे। इन्व्हेस्टमेंटसाठी खास करून जर तुम्ही हिंजवडी भागामध्ये जर प्लॉट शोधत असाल तर मग ह्या प्लॉटला तुम्हाला एकदा नक्की व्हिजिट केली पाहिजे, कारण खूप चांगला रेट इथे तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि डेव्हलपमेंट मॅक्सिमम झालेली आहे। या प्रोजेक्टला यायला ॲक्सेससुद्धा खूप चांगला आहे। तुम्ही हिंजवडी फेज 1 कडून पण येऊ शकता आणि हिंजवडी फेज 2 कडून पण येऊ शकता आणि 360 डिग्री जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन झालेलं बघायला भेटेल। सो अशा मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे या प्रोजेक्टची। सो तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला आश्वासन देतो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट बघण्याचा किंवा एक चांगला व्हॅल्युएबल कंटेंट बघण्याचा फील नक्की येईल। सो चला आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया। सो मंडळी, प्रोजेक्टचं लोकेशन आणि प्रोजेक्टचा लेआउट आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। फेज 2 जवळ हा प्लॉट आहे। फेज 2ला आल्यानंतर तुम्हाला PMTचं बस डेपो लागतं, तिथून डाव्या साईडला तुम्ही मान गावाच्या दिशेने जर येत असाल तर तुम्हाला हा प्लॉट दिसेल, किंवा मग मानदेवीचं जे मंदिर आहे, म्हणजे दुसरा रूट कुठला आहे, जे इन्फोसिसचं सर्कल आहे तिथून जो मान गावाच्या दिशेला रोड जातो किंवा फेज 3ला जातो, तिथं पण राईट साईडला हा प्लॉट जो आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। गावठाणातला प्लॉट आहे, हे बघा मागं असे सगळे बांधकामं झालेले आहेत आणि त्या साईडला फेज 3 दिसतोय। तो समोर जो प्रोजेक्ट दिसतोय तो फेज 3चा मेगा पॉलिस प्रोजेक्ट आहे आणि हे जे समोरच्या साईडला तुम्हाला बिल्डिंग दिसतात आहे ना, हे सगळं फेज 2 आहे। काही IT कंपन्या आहेत आणि काही रेसिडेन्शियल जे टॉवर दिसतात आहे, तो हा फेज 2चा भाग आहे। आणि जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल तेव्हा नक्की आम्हाला एकदा संपर्क करा, जेणेकरून आमची जी टीम आहे जमीन जुमलाची तो तुम्हाला हा प्लॉट पण दाखवेल आणि याच्या अवतीभोवती ह्याच्या आधी आम्ही जेवढे व्हिडिओ बनवले होते ते सुद्धा प्लॉट दाखवण्यासाठी निश्चित मदत करेल। प्रोजेक्टचं लोकेशन आता हिंजवडी फेज 2 म्हणलो त्याच्यावरनंच तुम्ही अंदाज लावा की प्रोजेक्टचं लोकेशन खूप चांगलं आहे। आता हिंजवडीमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे हे मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले, तरी तुम्हाला सांगतो की पुण्याच्या GDPमध्ये 40% जो वाटा आहे तो आपल्या हिंजवडीचा आहे। 500 नवीन स्टार्टअप दरवर्षी तर सुरू होतात। जे 5 शहरं आहेत पूर्ण भारतामध्ये जिथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते, FDI ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपली हिंजवडीचा पण समावेश आहे। आणि 2020 पासून ते 2025मध्ये मागच्या 25 वर्षाचा जर ग्रोथ रेशो पाहिला तुम्ही, तो हिंजवडीचा इतर भागापेक्षा खूप जास्त आहे। सो इथली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नक्की तुमच्यासाठी फायद्याची होऊ शकते आणि इन्व्हेस्टमेंटसाठी हा प्लॉट जो आहे ना तो खूप उत्तम असा प्लॉट आहे। रेट कारण की बेस्ट आहे इथं, तो जो मी शेवटी सांगणारच आहे। सो नक्की तुम्ही ह्या प्लॉटचा लोकेशन वाईज विचार केला पाहिजे। आता आपण लेआउट समजून घेऊया, प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। टोटल 4 एकरचं हे लँड पार्सल आहे, 45 प्लॉट आहे त्याच्यामध्ये। सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे 2 गुंठ्याचा प्लॉट आहे। आता इथलं जे प्लॉटिंग आहे ना ते सातबाराच्या हिशोबाने आरच्या हिशोबाने केलं गेलं, 1 आर 2 आर 3 आर। सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो साधारणतः 7 आरचा प्लॉट आहे। त्याच्यानंतर ह्या प्लॉटसोबत तुम्हाला म्हणजे प्लॉट जो आहे, तुम्ही हे प्लॉट बघत असाल, आता पाऊस पडल्यामुळे इथे पाणी साठले तुम्ही बघू शकता इथे, तर प्लॉट कसा मिळणार आहे तुम्हाला ते सांगतो। त्याच्या आधी तुम्हाला फॅसिलिटी सांगतो की प्लॉटला 2 एंट्रन्स गेट आहे। एक गेट जे आहे ते तुम्ही जर इन्फोसिस सर्कलकडून फेज 3कडे जात असाल वाया मानगाव, तर मानदेवीच्या मंदिराकडून येऊ शकता तेव्हा हे गेट लागतं या साईडचं, आणि जर तुम्ही फेज 2 कडून येत असाल बस डेपोकडून तर या साईडचं गेट लागतं। असं दोन्ही साईडनी ॲक्सेस आहेत, त्या हिशोबाने 2 गेट दिले गेलेले आहेत। गेट लावून पण झाले, एंट्रन्स गेट म्हणजे कमानसुद्धा आहे। कॉन्क्रीट रोड आहेत, हे इंटरनल रोड तुम्ही बघू शकता, हे कॉन्क्रीटचे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। त्याच्यात असं ड्रेनेज पण आहे, इथं प्रॉपर वॉटर कनेक्शन आहे। प्रत्येक प्लॉटला तुम्ही बघू शकता असं टॅप देण्यात आलेले आहेत। आता ह्या प्लॉटमध्ये 3 बोरवेलचे कनेक्शन आहेत, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे। म्हणजे फीडर बॉक्स जे असतात, तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टमध्ये लाल लाल फीडर बॉक्स दिसत असेल, जेव्हा तुम्ही काही इथं स्ट्रक्चर वगैरे करायला जाल तेव्हा ह्या फीडर बॉक्समधून तुम्ही MSEBचं कनेक्शन घेऊ शकता। त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट आहे, ते असे पूर्ण प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन केलेलं आहे, ऑलरेडी केलं आहे, म्हणजे प्लॉटमध्ये डिमार्केशन आहे, असं डिमार्केशन 2-2 फुटाचं आहे। ते बघा तुम्हाला दिसत असेल 2-2 फुटाचं डिमार्केशन आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे, माझ्या मागून सगळं तुम्हाला वॉल कंपाऊंड दिसते। ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे बनून तयार आहे। छोटे छोटे कामं बाकी, जसं आता इथं पेवर ब्लॉक लावायचं, इथून अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पाईप जो तो टाकलेला आहे, ड्रीप इरिगेशन टाकले, इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन टाकण्यात आलेले, तर त्याच्यावर पेवर ब्लॉक लावायचं काम बाकी, म्हणजे किरकोळ कामं इथे बाकी आहेत।
सो आता आपण या प्लॉटचा रेट समजून घेऊया. सो मंडळी, रेट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला ह्या प्लॉटचा झोन सांगतो. आता हा जो प्रोजेक्ट आहे ना, तो NA किंवा TP, PMRDA किंवा रेरा सँक्शन असा प्लॉटिंग प्रोजेक्ट नाही आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट शोधत असाल तर मग हा तुमच्यासाठी बेस्ट प्लॉट आहे. जसं तुम्ही FD करता, RD करता, गोल्ड घेता, घर घेता, जर इन्व्हेस्टमेंट पर्पज घेत असाल आणि तुम्हाला जागा घ्यायची आणि हिंजवडीतच घ्यायची, मग तर तुमच्यासाठी हा प्लॉट जो आहे तो बेस्ट आहे. आता ह्या प्लॉटचा झोन जो आहे ना, तो MIDC झोन आहे आणि या हिंजवडीला सेज लागलेला आहे, स्पेशल इकॉनॉमी झोन. तर त्या झोनमध्ये हा पूर्ण प्लॉट येतो. सो जर तुम्ही या प्लॉटला NA समजून जर व्हिजिट करणार असाल तर मग हा तुमच्यासाठी नक्कीच नाही आहे. कारण NA प्लॉट नसल्यामुळे तुमचं बँक लोन पण होणार नाही. तुम्हाला ओन कॉन्ट्रिब्युशन इथे करायचं आहे. 3,000 रुपये पर स्क्वेअर फूट इथं रेट ठेवण्यात आला आहे. म्हणजे 30 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथे असणार आहे. तर तुम्ही ह्या प्लॉटला इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणूनच बघा. आता समजा तुम्हाला एखादं स्ट्रक्चर करायचं असेल, म्हणजे तुमचं काही वेअरहाऊस असेल किंवा तुम्हाला ही जमीन वेअरहाऊससाठी भाड्याने वगैरे द्यायची असेल तर मग हा बेस्ट प्लॉट आहे. कारण प्रोजेक्टचं लोकेशन खूप चांगलं आहे. मान गावठाणात हा प्लॉट आहे. एका साईडने फेज 3 आहे, एका साईडने फेज 2 आहे आणि डेव्हलपमेंट इथं खूप चांगली आहे. आता एक 3-1 महिन्यात इथली मेट्रो पण सुरू होईल. सो इथलं ॲप्रिशिएशन खूप चांगलं मिळेल. 2000 पासून ते 2025 म्हणजे ह्या 25 वर्षातली ग्रोथ बघितली, अनबिलिव्हेबल ग्रोथ आहे. म्हणजे विश्वास बसणार नाही अशी ग्रोथ आहे इथल्या प्लॉटचे. म्हणजे हाच प्लॉट जर 2000 साली तुम्ही जर घेतला असता तर कदाचित 1-2 लाख रुपये गुंठ्यानी पण भेटला असता तुम्हाला किंवा त्यापेक्षा स्वस्त मिळाला असता. आज 3,000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे 30 लाख रुपये गुंठ्याचा आहे. तर नॅचरल ॲप्रिशिएशन तुम्हाला खूप चांगलं मिळेल. आणि जर तुमचं काही वेअरहाऊस वगैरे असेल, काही बिझनेस असेल, तर त्याचं पण स्ट्रक्चर तुम्ही इथे बनवू शकता किंवा भाड्याने देऊ शकता. तर त्याच्यासाठी हा बेस्ट प्लॉट आहे. बाकी जर तुम्ही प्युअर इन्व्हेस्टर असाल आणि काहीतरी रिटर्नसाठी प्रोजेक्टमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर एक चांगली बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी शेअर करतो. आम्ही एक एजन्सी आहोत, बुक माय वास्तू, जमीन जुमला. आम्ही लोकांसाठी व्हिडिओ बनवत असतो, बिल्डर डेव्हलपरसाठी. 200पेक्षा जास्त डेव्हलपरसोबत आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. तर त्याच्यामध्ये एक डेव्हलपर आहे जे 40 वर्षाची लेगसी घेऊन चाललेले आहेत, जे 4 सेक्टरमध्ये काम करतात. सोलर एनर्जी, हेल्थ आहे, रिअल इस्टेट आणि गोल्ड, ह्या 4 इंडस्ट्रीमध्ये काम करतात. त्यांचे 3 नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत. एक सूसला आहे, एक FC रोडला आहे आणि एक जो आहे तो भोरमध्ये प्लॉटिंग प्रोजेक्ट येतो आहे. सो सुरुवातीला प्रत्येक बिल्डर जे असतात ते प्री लॉन्चमध्ये कस्टमरला काही ना काही ऑफर देत असतात किंवा इन्व्हेस्टरला माल जो आहे तो कमी रेटने विकत असतात. सो तिथं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्या डेव्हलपरकडं तर तुम्ही जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट कराल त्याचं तुम्हाला सेल डीड वगैरे पण करून घेता येईल, प्रॉपर्टी नावावर करून घेता येईल. पण जी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली त्याच्यावर तुम्हाला मंथली 3% रिटर्न मिळतील. ही ऑफर फक्त लिमिटेड पिरियडसाठीच आहे, 2 महिन्यासाठीच आहे. सो तुम्ही जर या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमची आणि बिल्डरची जी मीटिंग आहे ती नक्की घडवून आणू. आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मंथली 3% रिटर्न घेऊ शकता. प्रॉपर्टी घेतल्यानंतर आता रिटर्नला तुम्ही रेंट म्हणू शकता की तुम्हाला रेंट पण 3% मिळू शकतो. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्ही जर कुठं डेड इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यापेक्षा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. रिअल इस्टेट ही जगातली सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, विजिबल इन्व्हेस्टमेंट आहे. जगामध्ये 2च इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या खूप चांगल्या मानल्या जातात. एक रिअल इस्टेट आणि दुसरं गोल्ड आहे, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसते आणि ग्रोथच होत राहते. हे दोन्हीचं मार्केट कधीच डाऊन होत नाही. आणि जर तुम्ही हिंजवडी भागातच इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर मग या प्लॉटिंगचा एकदा नक्की विचार करा. 30 लाख रुपये इथे रेट चालू आहे. मिनिमम 2 गुंठ्याचा प्लॉट म्हणजे 60 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट इथं होणार आहे. आणि बाकी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस आहेत ते वेगळे लागतील. बाकी इथं प्लॉट तुम्हाला आवडला, निगोशिएशनला मदत पाहिजे तर नक्की आमच्या बुक माय वास्तूच्या जमीन जुमला टीमला तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला निगोशिएशनसाठी तर हेल्प करूच. आणि या भागात जेव्हा तुम्ही हा प्लॉटला व्हिजिट करायला याल तेव्हा या भागात अजून पण आम्ही खूप व्हिडिओ बनवले, ते सुद्धा तुम्हाला प्लॉट दाखवण्यासाठी निश्चित मदत करू. बाकी फेज 3ला इथं काही दिवसापूर्वी मी NA प्लॉटिंगचं पण व्हिडिओ बनवलं होतं, ज्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे, वर आय बटनमध्ये पण टाकतो आहे. तुम्ही जर NA प्लॉटमध्ये डील करू इच्छित असाल तर त्या साईडला समोर फेज 3ला NA प्लॉटसुद्धा इथे अवेलेबल आहे, तोही तुम्ही बघू शकता. बाकी हा प्लॉट फक्त इन्व्हेस्टरसाठीच बेस्ट आहे. तुम्ही इथं लिगली कन्स्ट्रक्शन लगेच तर काही करू शकणार नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एवढा व्हॅल्युएबल कॉन्टेंट जमिनीमध्ये आमच्याशिवाय कोणी घेऊन येत नाही, आणि तेही मराठी भाषेमध्ये. आणि निसर्ग कसाही असू, ऊन वारा पाऊस सगळ्या क्लायमेटमध्ये आम्ही व्हिडिओ बनवत असतो. आत्ता पण तुम्ही बघत असाल की पाऊस पडतो आहे तरीसुद्धा एक चांगला कॉन्टेंट तुमच्यापर्यंत यावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. आमची टीम खूप मनापासून हे सगळी गोष्टी आम्ही करत असतो, व्हिडिओ बनवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. सो नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. आणि हे सगळं करताना आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा आमच्या व्ह्यूवर्सला आणि आमच्या सबस्क्रायबरला करत नाही. तो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.